स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। मम्मा, तुमची औषधं. औषधं घेऊन आता कंटाळा आलाय आम्हाला. यातनं मी बऱ्या हो असं वाटतच नाहीये. मम्मा, असं धीर सोडून कसं चालेल? आर्यना पुन्हा एकदा जवळ घ्यावंसं फार वाटतंय. त्यांना या घरात खेळताना बागडताना बघायचं आम्हाला. शेवटी जहागीरदारांच्या वंशानं इथंच रुजायला हवं ना. पण तुम्हाला काय वाटतंय, अवंतिका पाठवतील त्यांना इथे? ऑफकोर्स पाठवतील मम्मा. तिला माहिती आहे ना तुम्ही आजारी आहात. तिला हे कळलं ना की नक्की पाठवेल ती. तुम्हाला त्यांची खात्री वाटणारच, पण आम्हाला मात्र त्यांची अजिबात खात्री वाटत नाही. कारण त्यांच्या दृष्टीने त्यांचं काम, त्यांचा आनंद हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मम्मा, तिला जेव्हा कळेल ना की तुम्हाला आर्याला भेटायचं आहे तेव्हा ती नक्की पाठवेल. मी चांगली ओळखते तिला. ती मुद्दामून कोणालाही दुखवणार नाही. तुम्ही म्हणता तसं त्या वागल्यानं तर आम्हाला बरंच वाटेल. पण आमचा आत्तापर्यंतचा अनुभव असाच आहे की अवंतिकानं ऐकलंय लोकांचं, पण केलंय आपल्या मनातलं. निघतो मी, कारण संध्याकाळी म्हटलं होतं येतो म्हणून मी आलो. तुला आर्याला पाठवायला एवढे प्रॉब्लेम असते तर एवढ्या लांब आलोच नसतो. एनिवे, सॉरी फॉर द ट्रबल. बाय बाय बेटा, बाय. अच्छा, निघतो मी. भेटू आपण तवल्यास. एक मिनिट. ही आर्याची बॅग. आर्य, लवकर परत ये. हां, आणि तिकडे एक कनू भेटेल तुला आणि एक छोटं बाळ पण भेटेल. त्यांच्याशी भांडाभांडी नाही करायची. हां, शहाण्या मुलासारखं वागायचं, कोणाला त्रास नाही द्यायचा. ओके. याच्यात कपडे आहेत आणि औषधं दिली आहेत. त्याची काही लागणार नाहीत म्हणजे, पण तरी लागली तर असू द्यावीत म्हणून औषधांची एक यादी करून दिली. काय झालं तर काय द्यायचं. रात्री उठतो तो एकदा दूध प्यायला, साधारण 12:30-1 वाजता.
काळजी नको करूस. मी नीट नीट काळजी घेईन त्याची. ये बाळा, ये आजीकडे जाऊया, आजीकडे जाऊया. आले 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 ये. हो आजीकडे, आजीकडे. टाटा कर आईला, टाटा कर. बाय बाय. निघू. थँक्स. चला चला. मी 2 दिवसांनी नक्की पाठवतो. चला. अगं पूनम, काय हे? राहू दे बरं, मी करते. नाही राहू दे माई, तुम्ही आराम करा. हे बघ, आरामाची गरज तुला आहे. या अवस्थेत दगदग नाही करायची. बस बघू, कितीदा सांगितलं. बस पाणी पी. हे घे, पाणी पी. काय हे, कशाला एवढी दगदग करतेस? अगं, काय झालं पूनम? बरं वाटत नाही? शांत हो, शांत. मला सांग, बरं वाटत नाही? नाही माई, उलट आता खूप बरं वाटतंय. तुम्ही माझ्यावर आईसारखं प्रेम केलं, खूप माया दिलीत. पण माझी लायकीच नाही एवढं प्रेम मिळण्याची. खरं तर माझी योग्यता नसतानाही मी या घरात आले. माझं नशीब म्हणून एवढ्या मोठ्या घरात मला स्थान मिळालं. तुमच्यासारखी क्षमाशील आणि उदार माणसं भेटली. या सगळ्याला किती नशीब लागतं हे खूप उशिरा कळलं हो माई मला. आजवर वेड्यासारखी मी रिचाची साथ देत आले. माई, खरंच माझं चुकलं. अगं रडू नकोस. जे झालं ते झालं. आणि आपली चूक लक्षात येणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आणि मलाच खात्री आहे की तुझ्या हातून अशी चूक पुन्हा होणार नाही. खरंच माई, आयुष्यात तुला कधीही मी असं वागणार नाही. आणि पूनम, तुझी जबाबदारी आता वाढली आहे. मानानं तू मोठी सून आहेस या घरातली. अवंतिका नवीन आहे. तिला शिकवणं, सांगणं ही सगळी जबाबदारी तुझी. आणि स्वतःचा मान राखून तिचाही मान राखावा लागेल. आता या घराची प्रतिष्ठा राखणं तुमच्या हातात आहे. आमची जबाबदारी संपली. माई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला वचन देते, या घराच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असं कुठलंही काम माझ्या हातून होणार नाही. आणि इतर कुणालाही मी तसं करून देणार नाही. आता कसं वाटतंय मामा? बरं वाटतंय. मा, हे आजारपणामुळे तुम्हाला सक्तीची विश्रांती झाली नाही?
हो ना, कधी एकदा उठून बाहेर पडतोय असं झालंय. हो बरं आहे ना, नाहीतर तुमच्या कामाच्या व्यापामध्ये तुम्हाला कधी आराम करायला मिळतो. खरंच मम्मा, मी आणि पप्पांना नेहमी म्हणतो, तुम्ही ह्या वयामध्ये सुद्धा किती ऍक्टिव्ह आहात, किती स्ट्राईड मध्ये घेता. स्वतःच लावून घेतलेले व्याप आहेत, त्यांच्याबद्दल काय खंत करायची. ते तर स्ट्राईड मध्ये घ्यायलाच हवेत. परत आमची शक्ती कमी झाली आहे म्हणून. नाही तर समाजकारण आणि घर हे करता करता अनेकदा तारेवरची कसरत व्हायची. आता कधी कधी वाटतं त्यामुळे मुलांकडे आणि घराकडे खूप दुर्लक्ष झालंच आहे. पण मुलांनी खूप समजून घेतलं, सांभाळून घेतलं. खास करून सौरभने खूप तडजोडी करायला लागल्या सौरभला आयुष्यात. तुमच्याकडनं खूप सुख मिळू दे त्यांना, एवढीच अपेक्षा आहे आमची तुमच्याकडून. अरे हो मम्मा, मगाशी तुमच्याकरता मी ज्यूस करून ठेवला होता, घेऊन येते. आई अवंतिकाच्या साड्या दिल्यात ना, फॉल बिल्डिंगला आणायच्या होत्या आज, आणि काही वस्तूही आणायच्या होत्या ना तुम्हाला. हो ग बाई. अरे सलील, आम्हाला जरा मार्केटमध्ये सोडतोस? जशी आज्ञा. जशी आज्ञा काय रे. हो बाई, त्याला विचार, अनुष्का ताईंबरोबर अपॉइंटमेंट वगैरे नाहीये? झालं, तूच राहिली होतीस. काल रात्रभर ह्यांनी पिडले मला. रात्रभर काय भांडत होतात की काय? मग आता यापुढे अनुष्का आणि समीर ही नावं सुद्धा या घरात घ्यायची नाही. राहिलं, पण आता भांडू नका. तुम्ही काय ऐकता त्याचं? आम्ही काही भांडण वगैरे करत नव्हतो. आम्ही मात्र भांडलो. का? हा, चेंज म्हणून. अरे भांडणाशिवाय जीवन म्हणजे बियर शिवाय चिकन. काय? म्हणजे मिठाशिवाय जेवण काय. हे पण आज जाम कंटाळा आला मला ऑफिसला जायचा. आपण माझ्या आईकडे जाऊया. ती एनिवेज म्हणत होती की. वा, पाहिलं बाबा, काय रोमॅन्टिक प्लॅन आहे का नाही? नाही नाही रीमा, तू ना आयुष्यात कधी सुधारणार नाहीस. वा, सांगा ना कसं बोलतो आम्हाला सारखा. ए भांडू नका, आपण सगळेच कुठेतरी बाहेर जाऊया. काय कोण निघालं बाहेर? अरे वा, अविनाश सानिका, इकडे कसं काय? काय नाही बाबा, जाम बोर झालं होतं, मग आम्ही दोघांनी आज सुट्टी टाकली. वा, याला म्हणतात कपिला सुट्टीचा योग. म्हणजे काय? अगं काही नाही का, आज इकडेही सगळे रजामंद आहेत ना, म्हणून म्हणलं चला बाहेर कुठेतरी फिरायला जाऊया. आय होप की आम्ही तुम्हाला जॉईन झालं तर तुमची काही हरकत नाही ना? हरकत कसली, मजा येईल उलट. हे उलट मजा कशी येईल? सलील प्लीज. हे चला चला, आवरा लवकर, नाही तर चर्चेत वेळ जाईल. नाही, पण आपण कुठे जायचं काही ठरवलंय का? पर्वतीवर जाऊया चालत. आपण लोक चर्चेत फार वेळ घालवतो. हे पण एका गोष्टीवरती चर्चा व्हायला पाहिजे, ते म्हणजे 31 डिसेंबर कसा साजरा करायचा. म्हणजे दीक्षित, साठे, पाटील आणि नेरुरकर्स असे सगळे एकत्र. काय, कशी कल्पना? अरे ग्रेट, धमाल करूया. हो, पण नेरुरकरांचं कंत्राट सध्या अवंतिकाबाईंकडे आहे, त्यामुळे त्या वेगळ्याच जगात असणार, तेव्हा त्यांना येते का असं विचारण्यात काय अर्थ नाही. चला आपण निघूया, चला तयारी करा. अवंतिका, तुला मी आज एक सरप्राईज देणार होतो. हे अवंतिका, काय मी म्हणत होतो, मी तुला आज एक सरप्राईज देणार होतो. कसलं सरप्राईज? सांगणार नव्हतं, पण आता राहवत नाही म्हणून सांगतो. आपल्या बेडरूमचं इंटिरियर बदलतं, पण ते तुझ्या चॉईसने घ्यायचं, म्हणून तुला खरं बाहेर काढलाय. आज नको. का? काही काम आहे?
नाही काम काही नाही, पण आज नको, माझा मूडच नाही आज. काय झालंय काय? मला कळत नाही, कुठे हरवलीस तू? आर्य नाहीये ना, मला खूप लोनली वाटतंय. हो, कुठे गेला अरे? आर्यला सौरभ घेऊन गेलाय कोल्हापूरला. अच्छा, कधी येणार आहे? 2 दिवसांनी. 2 दिवस ना? अगं 2 दिवस काय बघता बघता जातील. हे बघ, एक काम कर, तोपर्यंत आपण आपलं उरलेलं सगळं शॉपिंग करून टाकू. ओके, कमान कमान, चीअर अप, चीअर अप. चल 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 चल. हास हास हास. बेटा, कधी आली? कधी भेट झाली सासूबाईंची? काय ग बेटा, काय झालं? मामांना बरं आहे ना? आणि सौरभ? ठीक आहे. तुम्ही फिरायला बाहेर गेला होता का घरातच होता? पप्पा, सौरभने त्याच्या मुलाला 2 दिवसाकरता घरी आणले, तेव्हा त्याला खेळवत आम्ही घरीच थांबलो होतो. हो, रिअली? पप्पा, ऍक्च्युली इट वॉज अ स्ट्रेंज फिलिंग. तो त्याच्या मुलाशी खेळण्यामध्ये इतका गर्क होता आणि मम्मा सुद्धा. आय वॉज अ कम्प्लीट आउटसाइडर फॉर देम. जसं काय त्या तिघांचंच एक जग आहे आणि त्यात इथे माझं काही अस्तित्वच नाहीये. आणि त्याच्यामुळे त्यांच्या जगामध्ये शिरायची मला हिंमतच नाही झाली. म्हणजे जसं काय आपण आतल्या खोलीतनं काचेतून बाहेरचं न्याहाळतो ना, तशी तशी एक पारदर्शक भिंत होती त्यांच्यात आणि माझ्यात. पप्पा, म्हणजे मी काही कंप्लेंट नाही करत आहे, पण खरंच काय वेगळंच वाटत होतं. I understand, beta. I would like to tell you one thing. Again, I will repeat my old theory. कोणत्याही गोष्टीला एक वेळ द्यावा लागतो. Yes, Papa. You're right. You're absolutely right. दिवसभर दंगा करून आता शांतपणे झोपलेत आर्य. खरंच दृष्ट काढायला हवी हो त्यांची. आज जे कोण घरी आले ना, सगळेजण म्हणत होते नजर काढा म्हणून. काय काय करून दाखवलं त्यांनी. खूप गुणी आहेत आर्य. चांगलाच रुळला. म्हणजे जागा नवी असून सुद्धा. जागा नवी कशी? हे तर घर त्यांचंच आहे, हक्काचं. पण आम्हाला वाटलं नव्हतं अवंतिका इतक्या पटकन तयार होतील तुमच्याबरोबर आर्यला पाठवायला. मलाही वाटलं नव्हतं. सुरुवातीला आडेवेडे घेतले तिने, पण नंतर पाठवलंच.
न पाठवायला कारण काय त्यांच्याजवळ? तुमचाही तेवढाच हक्क आहे की आर्यवर. काय मामा की तिची अशी धारणा आहे की आता तिला आयुष्यात आर्य हा एकुलता एक आधार आहे. आता बोलण्यापुरतं ठीक आहे, एकदा लग्न झाल्यावर बघू किती वेळ देत आहेत त्या आर्यला.